Brought to you by V-Guard. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो रोड शो LBS मार्गावर मुंबईत होणार आहे त्या मार्गावर सध्या वारकरी संप्रदायातले हे सगळे वारकरी जे आहेत ते दाखल झाले आहेत। वेगवेगळ्या भागामधून हे आलेले आहेत। यामध्ये लहान वारकरी देखील आहेत आणि आपण पाहतोय चिपळ्या वाजवत सगळी वाद्य वाजवत हे सगळे जण निघालेत। कुठून आलाय तुम्ही? आळंदी देवाची। आळंदीवरून? हो। काय किती जणांची टीम आहे तुमची? आज आम्ही 50 जण आलेलो पूर्ण। बरं, वारकरी संप्रदायाचा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे पंतप्रधान मोदींनी। काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला त्यांना? आज पंतप्रधानांना फक्त एकच संदेश आहे की वारकरी संप्रदायाची अशीच सेवा त्यांच्याकडून घडत राहू, हिंदू धर्माची सेवा घडत राहू आणि विश्वमौली ज्ञानोबारायांनी त्यांना एकच प्रार्थना करतो की त्यांना या कार्यासाठी उदंड आयुष्य खूप खूप प्रतिसाद मिळावा हीच मौली ज्ञानोबारायांनी प्रार्थना करतो। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तू काय सांगशील? मोदींना पहिली वेळ बघणार आहेस आज? हा। काय मनामध्ये काय वाटतंय? पुन्हा पंतप्रधान कोण व्हावेत असं वाटतंय? नरेंद्र मोदी। बरं, काय कारण काय? कारण असंच ते आता हिंदू धर्माचं काम त्यांच्या हातून जे चालू आहे ते असंच त्यांच्या हातून घडत राहावं, त्यामुळे मोदीच पुन्हा निवडून येतील असं तर वाटतं। तुला काय वाटतंय? काय वाटतं आज पहिल्यांदा बघणार आहेस तू मोदींना? हो, आज पहिल्यांदा बघणार आहे मोदींना मी। तर मला वाटतं नरेंद्र मोदीकडून अशीच हिंदू धर्माची आणि राष्ट्राची आपल्या अशीच सेवा हो आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा डबल पंतप्रधान व्हावं अशी इच्छा आहे माझी। बरं, आता कुठून आलेला आहे तुम्ही? सगळे आळंदीवरून? आम्ही आळंदी देवाची। काय सादर करणार आहे तुम्ही? पंतप्रधान ज्यावेळेला ह्या मार्गावरून जातील तेव्हा तुम्ही काय अभंग कीर्तन काय काय म्हणणार आहे? आम्ही अभंग म्हणणार आहोत आणि आमच्या पावल्या वगैरे जे असतात ते सर्व दाखवणार आहोत। आमची दोन ओळी आमच्या प्रेक्षकांसाठी। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताची नाव सिद्धेश्वर। आता आम्ही आळंदीहून आले असल्यामुळे आम्हाला थोडंफार आळंदीचं हे करावं लागणार आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। अगदी आपण पाहतोय हा वारकरी संप्रदायातला खरं तर तरुण होता आणि आतापासूनच म्हणजे अवघे काही मिनिट आता राहिलेले आहेत आणि ढोल पथक जी आहेत ती देखील दाखल झाली आहेत LBS मार्गावर। ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो असतो देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये किंवा शहरांमध्ये त्या वेळेला त्या राज्यातल्या आणि शहरातल्या संस्कृतीचं दर्शन खरं तर त्या वेळेला घडवलं जात असतं आणि आपल्याला माहित आहे महाराष्ट्राला मोठी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे। ती परंपरा पुन्हा एकदा जोपासली जाते LBS मार्गावर आणि त्याबरोबरच जे आपले मराठमोळे जे सण आहेत मग अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, गुढीपाडवा, इतर सण जे आहेत त्या सणांमध्ये अशा पद्धतीची ही सगळी ढोल वादक पथकं जी आहेत ती सगळी सहभागी होत असतात आणि हे देखील पुणे जिल्ह्यातल्या मावळमधून हे ढोल पथक या ठिकाणी LBS मार्गावर आलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक दर्शन जे आहे ते आज या निमित्तानं LBS मार्गावर पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। TV9 मराठी, मुंबई। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।